अर्धी वाटी रवा घेतला, अर्धी वाटी चना डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ, अर्धी वाटी एवढे पोहे घेतले. आता आपल्याला सर्वात आधी पोहे धुवून घ्यायचे. त्याच्यासाठी एक मोठं बाउल घेतलं, त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकू म्हणजे पोहे हे मऊ पण होतील आपले. ते पाणी आता ओतून घेते मी. अशा पद्धतीने हे पोहे भिजून घेतले मी. आता आपल्याला त्याच्यासाठी अजून साहित्य लागणार आहे. कोथिंबीर 3 हिरवी मिरची घेतली, 4-5 लसूण पाकळ्या, 2-3 कढीपत्त्याची पानं, कांदा. तर हे आपल्याला मिक्सरमध्ये सर्व दळून घ्यायचे. लसूण टाकून घेतला, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, एक कांदा घेतलेला आहे तो. हे सर्व आपल्याला दळून घ्यायचं. त्याच्यासाठी 2 चम्मच एवढं फ्रेश दही घेतलं, चना डाळीचं पीठ ते पण आपल्याला दळून घ्यायचे. अर्धी वाटी रवा तो पण टाकला. त्याच्यानंतर आपण जे आता पोहे धुवून घेतले ना अर्धी वाटी, ते पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. त्याच्यात आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं. त्याच्यात परत आपल्याला जिरं टाकायचं 1 चम्मच भरून. थोडंसं आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, छोटा अर्धा चम्मच एवढा. थोडीशी अशी अर्धा चम्मच लाल मिरची पावडर. थोडे आपल्याला त्याच्यात अर्धा चम्मच एवढी साखर. आता हे सर्व आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचे. थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्सरला बारीक करून घेतलंय. तुम्हाला दाखवते मी. असं व्यवस्थित बॅटर आपलं दळून घेतले इथे. आता एक बाउलमध्ये काढून घेऊ आपण मिश्रण. 2 मिनिटासाठी मी मिश्रण असंच ठेवलेलं होतं, कारण की आपण रवा टाकलेला आहे ना त्याच्यामध्ये, तर त्याला फुलायला थोडा वेळ लागतो. आता चला पुढील प्रोसेस बघू आपण. त्याला थोडंसं नॉर्मल असं आपण तेल टाकून घेऊ. इथे मी पिवळी शिमला मिरची, लाल शिमला मिरची ही घेतलेली, ते आपण असं मध्य भागात असं ठेवून घेऊ. बाजूने असं जे आपण लाल शिमला मिरची घेतलेली आहे ती पण ठेवून घेऊ. आता आपण जे बॅटर दळून घेतलेलं आहे ना ते हळूहळू आपण तव्यावर असं पसरवून घेऊ. व्यवस्थित असं गोल आकार येईल असं पद्धतीने आपण चव बाजूने असं मिश्रण पसरून घेतलं आहे. त्याच्यावर आपण 2 मिनिटासाठी असं झाकण, गॅस आपण कमीच ठेवायचं. झाकण काढून बघू. मस्त छानच झालंय. आता आपण ते पलटी करून घेऊ. साईडने आधी व्यवस्थित अशा कडा काढून घ्यायच्या.
मस्त असं निघालं हे. आता आपण त्याला जे झाकण ठेवलेलं आहे ना त्याच्यावरतीच आपण तवा असा उलटा करून घ्यायचा. मस्त झालंय बघा. झाकणाने हळूच असं उलट करून घेतलं तव्यावर. आता आपण झाकण ठेवायचं नाही. एकदा पलटी केलं ना मग त्याला झाकण ठेवायची गरज नाही, कारण की ही बाजू पूर्ण आपली अशी कडक व जाळीदार झालेली. झाकण जर ठेवलं झाकणाला घाम येईल आणि ते मऊ होईल, असं कुरकुरीत नाही लागणार. त्याच्यामुळे आधी पहिल्या वेळेस झाकण ठेवायचं, नंतर झाकण ठेवायचं नाही. हेल्दी असा नाश्ता आपला तयार झाला. पोहे, रवा, 2 चमचे दही और चना डाळीचं पीठ, शिमला मिरची टाकलेली, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, हेल्दी असा आपला नाश्ता इथे आज मी तयार केला आहे. झटपट होणारा हा नाश्ता, काहीतरी वेगळं मुलांना बनवून द्यायचं.